रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं पनवेलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या प्रचार मेळाव्यासाठी भाजपासह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची घोषणा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका निरीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली। दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी पक्षाचे सर्व शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असून महायुतीचं काम प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे स्पष्ट आदेश रामदास आठवले यांनी दिलेत। मात्र काही कार्यकर्त्यांकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असल्याचं निदर्शनास आल्याने पक्षानं कठोर पावलं उचलली आहेत। यामध्ये 10 कार्यकर्त्यांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं असून 7 कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे 71 आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 4 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे 2 आहेत आणि आरपीआयचा 1 उमेदवार आहे। असे 78 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही। आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते पनवेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत। उद्या 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे। या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत, लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। उद्या भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होईल की गेल्या 5 तारखेला प्रभात पर्ववरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी प्रभात पर्व हे आपल्या पत्रकार बंधूंना बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांवरती असतील ती काही त्या ठिकाणी चिखलफेक केली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपणास इथे मी बोलवलेलं आहे। महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आरपीआयचा 1 उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी महायुतीतून एकत्र लढत असताना ज्या ठिकाणी ज्या पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेली आहे त्या सर्वांवर त्या पक्षाच्या नेत्यांनी जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। या ठिकाणी कामोठे शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये जो आमचा आरपीआयचा 1 उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी तो फॉर्म मागे घेतला नाही, त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण त्याच्यावरती पक्षशिस्त भंगाची कारवाई करून त्यांचं आपण 6 वर्षासाठी निलंबन केलेलं आहे। तसेच याच कामोठ्या शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता, त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता आशिष कदम जेव्हा, म्हणून त्यांची देखील आपण 6 वर्षासाठी त्यांचंही देखील निलंबन केलेलं आहे। इथं पक्षशिस्त राहिली पाहिजे, राखली गेली पाहिजे आणि आपण ज्यांच्यासोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने आरपीआयची मदत झाली पाहिजे आणि आरपीआयचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हा जो आदेश होता आणि जो आशिष कदम यांच्यासोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांचे होईल किंवा महायुतीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर कारवाई करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते। गेल्या 5 तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या या पनवेलचे प्रभारी मोनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत। आशिष कदमला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभाकर कांबळे हे आयात उमेदवार आहेत असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन तरी पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या, जे काही ते बोलले गेलेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी आज पनवेलचे प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल प्रभारी मोनीश गायकवाड यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे। त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील
6 वर्षासाठी निलंबित करीत आहे. प्रवीण जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करीत आहे. विजय गायकवाड जे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधीही दिलेलं नव्हतं, ही जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती. त्या विजय गायकवाड यांचं देखील मी 6 वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करीत आहे. शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगत होते, परंतु त्यांच्याकडे देखील कुठलेही पद नव्हतं. त्या शरद पाटलाचं देखील 6 वर्षासाठी निलंबन होत आहे. नवीन सोनावणे, राजू इंगळे, संतोष सोनकांबळे, सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्याकारणाने या सर्वांचं 6 वर्षासाठी मी निलंबन करत आहे. याची लिस्ट मी आपल्याला देईनच. त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये आमचे कर्जत तालुक्यातून आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सप्रे, कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार, युवक आघाडी कोकणचे सरचिटणीस युवक गायकवाड, त्यानंतर एक अशोक गोतारणे म्हणून आहेत, नितीन मोरे आहेत, ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाही आहे, ते देखील पक्षाचं नाव सांगून काही याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून स्वतः RPIचे असलेल्या आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात. या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या 4 दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.